आकाश बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहणार आहोत पहिल्या क्रमांकाचा षटक हाताळण्यासाठी. खरं तर कॉस्मोसचा संघ लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील खेळतो अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे, ज्यामध्ये निखिल जे खेळत आहेत नेहमीच एक चांगलं क्रिकेट निखिलच्या वतीने आपण पाहिलेलं आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीची अष्टपैलू कामगिरी निखिलची आपण नेहमीच पाहतो. तर निखिल आखरे देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जसा आम्ही उल्लेख सकाळी देखील केला होता की स्पोर्ट्स कोटा तुमचे गुण चांगले असतील अकॅडमिक मध्ये, यावेळेस बघा फोर्स केला बॉलला, पहिलाच बॉल जातोय थेट सीमा रेषा पार, नो चान्स फॉर द फिल्डर, येतोय चौकार, 4 धावा. आता साऊंड्स मिलनच्या वतीनं पहिल्याच फुल टॉस वर 4 धावा मिळालेल्या आहेत. जी डिकॉर या संघाला चांगली सुरुवात. खरं ताकद बघा, त्यांची बॉडी लँग्वेज बघा, जवळपास 6 फुटावरून जास्त त्यांची उंची आणि तितकीच धष्टपेलू त्यांची कामगिरी आहे. फलंदाजीच्या माध्यमातून त्यांचा तो दमखम. फुल टॉस बॉल आउटसाइड एज बॉल गॅप मधून मागे येणार आहे, बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पार, बॅक टू बॅक दुसरा, येतोय चौकार, 4 धावा. आमच्या समालोचन कक्षामध्ये पोहोचलेले केसीएल कामगार ग्रुपच्या वतीनं सहभागी संघाला आपण ती ट्रॉफी देणार आहोत आणि पराभूत संघासाठी देखील ट्रॉफी आहे आणि सहभागी संघात सुद्धा ट्रॉफी आपण देणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही ज्या स्पर्धेत सहभाग घेताय तर ती आठवण खूप महत्वाची असते. मग ती गोड आठवण नक्कीच तुम्ही कमवू शकणार आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. मिलनच्या वतीनं बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय आणि या ठिकाणी आकाश काही अंशी महागडा ठरलेला आहे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अजून एक फुल टॉस, पण यावेळेस किती धावा मिळतील पाहूया. डेंजर एंड आहे पण सेफ आहे. वेगानं मिलनचा तो धावण्याचा प्रयत्न. खर तर फलंदाज बाद आहेत का? फलंदाज आउट झालेले आहेत. खर तर 2 चौकार आलेले आहेत. त्यानंतर आपण मिडॉनला क्षेत्ररक्षक पाहतोय, समोरच आहे आणि आपण जर डेंजर एंडला आहोत, जरी गौतमचा तो कॉल असेल पण नकार देण्याचा नक्कीच तो अधिकार मिलानला होता, पण मिलनने तो नकार दिला नाही आणि पॉपी ग्रीज मध्ये पोहोचले नाही आणि पहिला धक्का बसतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा, 1 गडी बाद, टीम डी डिकॉर. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करताना डी डेकॉर या संघाची धावसंख्या 8, 1 गडी बाद. मागचा सामना 52चा झाला होता आणि 52 धावा चेस करता आल्या नाही कोकियो कॅमलिन या संघाला. त्यामुळे 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न प्रत्येक संघाला करावा लागेल. जो संघ प्रथम फलंदाजी करतोय, आकाश बॉलिंग मार्कवर, स्ट्रायकिंग एंडला रायटी बॅटर गौतम आखरे. ओहो, चकवा देणारा हा बॉल गौतम आखरेला चकवा देत असताना डिफेन्सिव्ह अप्रोच गौतमचा अंगलट आला, चेंडू स्टंपवर धडकला आणि शून्यावर गौतम आखरे बाद झाला. लगातार दुसरा धक्का बसतोय टीम डी डिकॉरला.
पळाचीच्या स्वरूपात बाद झाले. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या मनासारखं घडेल असं नाहीये. तुम्हाला ते प्रयत्न घ्यावे लागतात आणि मैदानाच्या आतमध्ये ते प्रयत्न आकाशच्या वतीनं पाहायला मिळालेत. न घाबरता, न फलंदाजाला जुमानता त्याच्या वतीनं एक चांगला अप्रोच राहिलेला आहे. गती परिवर्तन योग्य त्या वेळी अचूक टप्प्यावर आकाशचं पाहायला मिळालंय. यावेळेस फोर्स केलाय बॉलला, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह विथ एक्स्ट्रा एफर्ट्स. बॉल जाईल थेट सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. व्हॉट अ शॉट. मिळतोय 4 धावांचा जॅकपॉट. तो 2 विकेट्स 3 चौकार दोन्ही संघांच्या बाजूनं हे षटक फायद्याचं राहिलेलं आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे पहिल्या षटकातला आणि धावसंख्या आपण पाहतोय झाले 12. 2 गडी बाद. हो यावेळेस ऑप्शनच्या बाहेर सरकले होते. बॉटम अँड किती स्ट्रॉंग आहे त्याची प्रचिती पाहायला मिळाली. बॉलला ऑन साइडला फ्लिक करताना पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकाची सुरुवात दमदार आणि षटकाचा शेवट असरदार. येत आहेत या षटकामध्ये 4 चौकार. धावसंख्या पहिल्या षटका समाप्तीनंतर 16 धावा. 2 गडी बाद. मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये निखिल आखरे बॉलिंग टॅकवर आपण पाहणार आहोत. खर तर निखिल स्लॉगोवर एक्सपर्ट आहेत, पण आता पहिल्या षटकावर जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी सेकंड ओव्हरसाठी निखिल स्वतःला आणतायत, जे खूप गरजेचं आहे. क्रमबदल करणं, प्लॅन मध्ये डिफरन्शिएट करणं तुम्हाला जमलं पाहिजे आणि निखिल त्या ठिकाणी डिफरन्शिएट करतायत प्लॅन. फुल टॉस बॉल ऑन साइडला प्रोटेक्शन आहे. डीप मिड विकेटला डीप स्क्वेअर लेगला 2 क्षेत्ररक्षकाला चकवत बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे वेगानं. 4 धावा मिळतील. चौकार येतोय. काळजी घ्या मित्रांनो प्लीज. सर्व फुलटॉसवर ते मोठे फटके आलेले आहेत आणि हा सुद्धा एक स्लोवर फुलटॉस, फ्लाइटेड फुलटॉस होता निखिल अकराच्या वतीनं आणि त्या मेजवानीचा स्वीकार फलंदाज चांगलाच करताना पाहायला मिळालेला आहे आणि या 4 धावा मिळत आहेत आणि एकंदरीत 5 चौकार आतापर्यंत या डावामध्ये आपण पाहतोय मिळालेले आहेत कॉस्मोस टीमच्या विरोधात डी कॉरला आणि डी कॉरची धावसंख्या झालेली आहे 20. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि यालाच म्हणतात प्रतिकार, ॲक्युरसी. आणि ती ॲक्युरसी बघा ना, या अगोदर फुलटॉस होता आणि जेव्हा असे फुलटॉस येतात तर गोलंदाजाचा माइंडसेट असतो की मला हाफ ट्रॅकर हाताळावा लागेल किंवा मला शॉर्ट ऑफ गुड लेंथ हाताळावा लागेल, पण मात्र तो कयास नव्हता. मला त्याच पॉईंटवर स्टिक टू द पॉईंट राहायचं आहे आणि निखिलने तो परफेक्ट यॉर्कर हाताळला आणि या ठिकाणी थांबवलेला आहे फलंदाज योगेशला. धावसंख्या 20. चकवा देणारा बॉल फलंदाजाला गुंगारा देऊन यष्टिरक्षकाच्या हातात विसावलेला आहे. रिस्ट मोमेंट खूप चांगली आहे. आपण जर व्यवस्थित रिप्ले मध्ये पाहिलं निखिल आकरेची आणि त्या रिस्ट मोमेंटचा अचूक वापर करतायत आणि फलंदाज लईमध्ये आलेला आहे, पण तरी देखील मी सुद्धा काय घाबरणार नाहीये. तीच भूमिका निखिलची आतापर्यंत बॅक टू बॅक पाहायला मिळालेली आहे. डॉट बॉल्स येत आहेत जे खूप आवश्यक आहेत खरं तर कॉस्मोस टीमसाठी. निखिलच्या वतीने पहिल्या बॉलवर जरी चौकार खर्च झाला पण त्यानंतर सोन्याच्याहून किमतीचा जो चांगला बॉल आहे तो बॅक टू बॅक 2 निखिलने दुसरा आणि तिसरा चेंडू हाताळलेला आहे. डॉट बॉल्स येत आहेत जे खूप आवश्यक आहेत. चौकार समोरील संघ जास्तीत जास्त खेचतोय. अशा वेळेला ही मेजबानी होती. हा तर सोपा मोका होता, हाफ ट्रॅकर होता आणि त्या बॉलला शॉट अँड पुल मिळतं. या 4 धावा स्क्वेअरला क्लिअर करताना चौकार.
विश्वास आहे, नाही आमचा डबलवर विश्वास आहे, नाही आमचा ट्रिपलवर विश्वास आहे, ना आमचा षटकारांवर विश्वास आहे. आमचा फक्त विश्वास आहे चौकारावर. आमची निशाणी चौकार. एकूण 4 चौकार आलेले आहेत, सॉरी 6 चौकार आलेले आहेत. पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकात 2, धावसंख्या झाले 24, गडीबाद झालेले आहेत 2 डॉट बॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. एकही एक्स्ट्रा नाही या डावामध्ये आतापर्यंत. आणि बोल्ट सुद्धा या ठिकाणी गोलंदाज तेज करताना पाहायला मिळालेत. ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले, लेग स्टंप डाऊन झाली, फलंदाजाला परतावं लागते आणि हा धक्का बसतोय तिसरा. टीम डी डिकॉरला. फलंदाज होतोय बाद योगेश. फलंदाज सुद्धा तेच सांगतात की आमचा सुद्धा नो बॉलवर विश्वास नाहीये, आमचा व्हाईट बॉलवर विश्वास नाहीये, आमचा फक्त डॉट बॉल्सवर आणि विकेटवर विश्वास आहे. आणि तोच विश्वास सार्थकी लावताना निखिल आकरे यांना आपण पाहतोय. जरी या षटकामध्ये 2 चौकार त्यांच्या वतीने खर्च झाले, पण त्या चौकारांची भरपाई देताना 2 डॉट बॉल्स आणि हा विकेट तुम्हाला पाहायला मिळतोय जो योगेशचा त्यांनी मिळवलेला आहे. नवीन फलंदाज ऋतिक मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि डी डिकॉर या संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 24 धावा, 24 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. जसा मी उल्लेख सामना सुरू होण्याच्या अगोदर केला होता की वन ऑफ द बेस्ट फाईट ऑफ दिस डे डी डिकॉर वर्सेस कॉस्मॉस टिक्का, त्याची प्रचिती तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही संघांच्या वतीनं एकमेकांवर कुरघोड्या केल्या जातात, एकमेकांच्या खाणाखुणा त्यांना माहिती आहेत आणि त्याचमुळे त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर वेळेवर होते. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला. हलक्या त्याने बॉलला प्लेस केले. फॉलो थ्रू मध्ये निखिल स्वतः पोहोचतायत, पण चांगला बॅकअप आहे. शॉर्ट कव्हरला 1 धाव मिळते आणि ही या डावातली पहिली सिंगल आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना डी डिकॉर या संघाची धावसंख्या आहे 25 धावा, 3 गडी बाद, 25 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. टीम डी डिकॉर. प्रत्येक कंपनीच्या खेळाडूंनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा. या पुढचा सामना आपण जो पाहणार आहोत जो असेल बी गटातला. सिरॉन ड्रग्स आणि ॲबी लाइटिंग दोन्ही कॅप्टन्सने इनिंग ब्रेकमध्ये तयारीत राहायचंय. सिरॉन ड्रग्स आणि ॲबी लाइटिंग दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने राहायचंय इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. गौतम येत आहेत. गौतम मर्दे बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत. ओव्हर द विकेट. यावेळेस सरळ बॅटचा केलाय वापर. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. लॉंग ऑनला 1 बाउन्स बॉल कलेक्ट करतील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल दिला जातो आणि कॉल पूर्ण सुद्धा होतोय. 2 धावा ऍड होतील. 2 धावांची होते वर. धावसंख्या पोहोचते 27 आकड्यावर. तर या 2 धावांची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते आता 27 या आकड्यावर. थांबत नाहीयेत फलंदाज. धावा जोडण्यासाठी ते प्रयत्न आवाज चालू आहेत. हवेत आहे बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ड्राईव्ह चांगले आहे आणि बॉल जाईल डीप पॉइंट सीमारेषा पार. जबरदस्त तुफान फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चौकारावर जास्तीत जास्त विश्वास पाहायला मिळतोय. बॉल डीप पॉइंट क्लिअर करताना 4 धावा देऊन जाईल चौकार. तर तुम्हाला हरवणं जवळपास अशक्य होतं आणि आता सातत्याचं आवरण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीचं दिसते. प्रत्येक षटकामध्ये चौकार येत आहेत. या षटकातला पहिला चौकार आपण पाहतोय. विकेटचा शोध आवश्यक होऊन बसलाय पण यावेळेस ऑन साइडला स्लॉग हिट करताना
क्षेत्ररक्षक स्क्वायर लेगला पोहोचले, पण त्यांचा पुन्हा एकदा तो प्रयत्न थोडासा तुटपुंजा दिसतोय. इतका सोपा कॅच ड्रॉप झालेला आहे. मान्य करायला हवं की क्षेत्ररक्षणामध्ये जेव्हा तुम्ही डीप मध्ये प्रोटेक्शनला असता तुम्हाला जास्त मेहनतीनं प्रयत्न करायचे असतात. पण या ठिकाणी मेहनत सुद्धा करण्याची गरज नव्हती, जास्त धावपळ करण्याची गरज नव्हती. अगदी बॉल खाली क्षेत्ररक्षक आले सुद्धा होते, पण कॅच काय कंप्लीट करू शकले नाही. पूर्ण होते. एक सिंगल धावसंख्या पोहोचते आता 32 या आकड्यावर. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला या तिसऱ्या षटकातला. गौतम ओव्हर द विकेटनं बॅट स्विंग होती, पण कनेक्शन बॅट आणि बॉलचं होत नाही, कनेक्शन बॉडी आणि बॉलचं होत आहे. LBW ची अपील झाली. बॉल स्टम्प हिटिंग होता, इम्पॅक्ट इन लाईन होता आणि अशा पद्धतीनं LBW च्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. भूषण यांना परतावा लागते, धक्का बसतोय चौथा. खेळ संपलाय आणि 3 षटकां समाप्तीनंतर डी डेकॉर संघाची धावसंख्या झाली 4 गडी बाद 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. टीम डी डेकॉर. तुमच्याकडे चांगलं क्रिकेट आहे आणि तुम्ही जर हँडसम आहात तर तुम्हाला अल्बम मध्ये सुद्धा घेतलं जाऊ शकते. क्रितेश घरत मला त्याच धाटणीच्या वाटतात. अशा कित्येक क्रिकेटपटू आहेत ते दिसायला हँडसम आहेत, जे यूट्यूबवर सुद्धा जाऊ शकतात. क्रितेश घरत त्यापैकी एक फलंदाज किंवा ऑलराऊंडर परफॉर्मर आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक गाणं यायला पाहिजे यूट्यूबवर, नाही का? तर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते 14 क्रमांकाच्या षटकासाठी. ओह, प्लेड ऑन, फलंदाज होतील बाद. भावेशला मिळते विकेट पहिल्या चेंडूवर 4थ्या षटकातला आणि फलंदाजाला परतावं लागते. आणि आता निम्मा संघ परतीचा प्रवास करतोय डी डेकॉरचा. धावसंख्या 32, गडी बाद 5.
ती भरपाई करण्याची संधी प्रत्येकाला मिळते क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण कित्येक वेळा ते म्हणतो आणि अनुभवतो सुद्धा, आणि तेच आता पाहायला मिळते कॉस्मॉसच्या वतीने. पण आता भरपाई करण्याची वेळ आहे. डी डिकॉरकडे देखील संधी आहे. पाहूया आता संधीचा लाभ उचलण्यासाठी गौरव स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळतील. भावेश अराउंड विकेट. अरे गौरवने खेचलाय हा बॉल आणि बॉल जाईल थेट सीमारेषा पार. गौरव आलाय आणि गौरव चमकलाय सुद्धा, खेचतोय दमदार चौकार. ते दाखवायचं काय आणि करायचंय काय या ठिकाणी त्याच भूमिकेवर आपण गौरवला खेळताना पाहिलं. अराउंड विकेट. भावेश पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा फोर्स करायचा प्रयत्न होता. बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मौका डेंजर एंडला आहेत. निखिल उंच उडी घेत आहेत आणि काय जबरदस्त रिफ्लेक्सेस विकेट कीपर निखिलचे पाहायला मिळालेत. एक धाव तर मिळते पण दुसरी धाव घेताना फलंदाज गौरव होत आहेत धावचीच्या स्वरूपात बाद. पाहतोय स्ट्रायकिंग एंडला 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि पाहूया या पुढच्या 3 चेंडूंवर कोणाची वचक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तुर्तास मागच्या 2 षटकांमध्ये फायद्याची भूमिका गोलंदाजांनी घेतलेली आहे. मागचं षटक गौतमचं जे फक्त 7 धावांचं होतं आणि हे षटक जे भावेशचं आहे आतापर्यंत आपण पाहतोय 5 धावांचं राहिलेलं आहे, ज्यामध्ये 1 विकेट तर भावेशला मिळालेलीच आहे आणि मागचा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. 3 चेंडूचा खेळ बाकी. या पहिल्या डावातला धावसंख्या 37. अजून एक फॅन्सी स्ट्रोक खेळायचा प्रयत्न जरूर होता पण या ठिकाणी बॉल कलेक्ट झाला नाही बॉलरच्या वतीने. पण ओव्हरची धाव मिळेल का तर नाही. या ठिकाणी ती तयारी नाही आहे विघ्नेशची. मिळते लेग बाईटची 1 धाव आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 38 या आकड्यावर. 38 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा या मैदानावर जेव्हा आपण खेळतोय तुमच्या संघामध्ये लेफ्टी बॅटर्स जास्तीत जास्त असायला हवेत, कारण हवेचा जो प्रभाव आहे तो लेफ्टी बॅटरला भाव देऊन जातो आणि म्हणूनच वारंवार तुम्हाला रिव्हर्स हिटचे फटके अटेम्प्ट करताना फलंदाजाला पाहायला मिळत आहेत. आणि जैसा मैदान वैसा खेळ असं म्हणतात. आणि या ठिकाणी या मैदानावर जेव्हा आपण दुपारच्या सत्रामध्ये मुख्यत्वे आहोत आणि या एंडने खेळतोय तर लेफ्टी बॅटरला जास्तीत जास्त फायदा मिळतो. समोर लेफ्टी बॉलर आपण पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज भावेशने देखील या षटकाची जबाबदारी आतापर्यंत चांगलीच निभावलेली आहे. स्लॉग ओव्हरमध्ये आपल्या गुणवत्तेची खूप चांगल्या पद्धतीने तो मदत घेऊन गोलंदाजी हाताळतोय. यावेळेस फुललेनचा बॉल बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक मिड ऑफचे चांगला ट्राय त्यांचा पायाच्या सहाय्याने बॉल अडवला पण म्हणावा तितका फायदा झाला नाही. 2 धावा तर वेगानं पळून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोर्ड. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा 1 बॉल बाकी या पहिल्या डावातला. पहिल्या षटकात जेव्हा 16 धावा आल्या होत्या वाटलं होतं की 50च्या पलीकडे मजल जाईल डी डिकॉर या संघाची, पण तरी देखील चांगलीच गोलंदाजी आपण पाहतोय कॉस्मॉसची. ऑन साइडला बॅट्सविंग प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर. जबरदस्त फटक्याचा शानदार आविष्कार. धावा मिळतील 6. दिमागदार षटकार. सिरॉन ड्रग्स वर्सेस ॲबी लाइटिंग हा सामना खेळणार आहोत. सिरॉन ड्रग्स वर्सेस ॲबी लाइटनिंग. चला या टॉससाठी
सिरॉन ड्रग्स वर्सेस ॲबी लाइटिंग असे दोन कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण या टॉससाठी टॉसची प्रक्रिया आपण लगेच पूर्ण करणार आहोत. सिरॉन ड्रग्स आणि ॲबी लाइटिंग, प्लीज कम फॉर टॉस. चला, सिरॉन ड्रग्सचे कॅप्टन आलेले आहेत, तर ॲबी लाइटिंग कॅप्टन या, आपण टॉसची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. सिरॉन ड्रग्स आणि ॲबी लाइटिंग असा हा पुढचा सामना खेळला जाईल. चला, या दोन्ही कॅप्टन्स त्वरित यायचं आहे. दोन बॅटर्स पाठवून द्या लगेच फास्ट, वेळ न घालवता, कारण आता एक एक सेकंद आमच्यासाठी महत्वाचा आहे, कारण अजूनही यानंतर आम्हाला 10 मॅचेस पूर्ण करायचे आहेत. आता कशा पूर्ण करायचे हा प्रश्न माझ्या मनात आहे, पण पहिली फेरी तर 4 षटकांची होईलच. त्यानंतर आपण विचार करू की सामने किती षटकांचे व्हायला हवेत, जेणेकरून अंतिम सामना कमीत कमी 3 षटकांचा व्हायला पाहिजे असं मला वाटते. ज्या सामन्यासाठी आपण मेहनत घेतोय तो सामना जर 1 षटका झाला तर ती मजा राहणार नाहीये, बरोबर. चला, ॲबी लाइटिंग आणि सिरॉन ड्रग्स हे दोन कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित आहेत. सामना 4 षटकांचा असेल, तर कॉल कोण देईल? चॉईस द्या. चला, ॲबी लाइटिंगचे कॅप्टन कॉल देतील. हेड आणि टेल असं पारंपरिक नाणं आपण वापरतोय. हेड इज अ कॉल अँड टेल. तर नाणेफेक जिंकलेली आहे सिरॉन ड्रग्सने. तर चला, सामना जिंकायचं बाकी आहे. तर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही पहिले. बघा, पूर्ण वर्षभर आपण MIDC मध्ये असतो, आपल्या कामावर असतो. तुम्ही तुमच्या ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खेळत असाल किंवा तुम्ही तुमच्या परिसरामध्ये खेळत असाल, पण ही जी मजा आहे MIDC मधील जे वेगवेगळ्या कंपनीज आहेत त्या कंपनीच्या माध्यमातून आपण जेव्हा खेळतो, ह्या मजेबद्दल काय सांगाल? खूप चांगलं असं खेळायला खूप वाटते की असं एक कंपनीमधून आपण खेळतोय, एक अलग मजा असते ती खेळायची. आपण क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे, तर एक मॅजिकल फिगर असतो की ॲबी लाइटिंगला मी इतक्या धावांपर्यंत रोखीन, कारण शेड्यूल तुमच्याकडे पोहोचलेलं आहे आणि समोरील संघामध्ये कोण कोण खेळाडू आहे ही देखील माहिती तुम्ही काढली असेलच. तर तुम्हाला काय वाटते, आपण किती धावांपर्यंत रोखू शकाल ॲबी लाइटिंगला? 30-35. क्या बात आहे. चॅलेंज एक्सेप्टेड. ॲबी लाइटिंग 35 मध्ये ते तुम्हाला रोखणार आहेत. चॅलेंज एक्सेप्टेड. यस, एक्सेप्टेड की आम्ही क्रॉस करू असं. बघा, जेव्हा आपण ग्रामीण फॉर्मॅटमध्ये असतो तेव्हा तुम्ही मनासारखा तुमचा संघ निवडता, म्हणजे गावामध्ये जो चांगला खेळतो त्यांना संधी मिळते. पण जेव्हा कंपनीमध्ये आपण येतो, कंपनीमध्ये प्रत्येक जण हा प्रॅक्टिसमध्ये असेल असं नाहीये. तर संघबांधणी नेमकी ॲबी लाइटिंगने कशी केली आहे? नक्कीच, जर तुम्ही म्हणाल की प्रॅक्टिसमध्ये नाही आहे तर हे तुमचा गैरसमज आहे. का तर मी सांगतोय, आम्हाला जो लंच ब्रेक भेटतो त्या दरम्यान एक 20-25 मिनिटं आम्ही रोज ओव्हरआर्म खेळतो. म्हणजे आम्ही थोड्या देखील जास्त टचमध्ये नाही आहेत, पण ऍटलिस्ट थोडा तरी टचमध्ये आहोत. बघा, वेळ कुणाला मिळत नसतो, वेळ काढायचा असतो. आणि ॲबी लाइटिंगच्या कॅप्टनने तेच सांगितलं, आम्हाला 1 तासाचा लंच ब्रेक मिळतो, आम्ही अर्धा तासात जेवून घेतो आणि अर्धा तास क्रिकेटसाठी देतो. तर असा वेळ दिला तर प्रत्येक जण चांगलं क्रिकेट एन्जॉय करू शकतो. ऑल द बेस्ट बोथ टीम. तर सिरॉन ड्रग्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि ॲबी लाइटिंग करणार आहे फलंदाजी. दोन्ही संघात शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. थँक्यू. तर टार्गेट दिलेलं आहे ते म्हणजेच एकूण 47 धावांचं. म्हणजे शेवटच्या बॉलवर जो षटकार आलेला आहे चिराग, मला असं वाटते तो षटकार खूप मोठा बदल या डावामध्ये या पुढच्या 24 चेंडूंमध्ये आणू शकतो. आणि पाहूया आता तो बदल कसा होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय निखिलच्या सोबतीनं. ऋतिक बॉलिंग ट्रॅकवर आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गौतम आणि निखिल. हे दोन बॅटर्स आपण पाहतोय. सुरुवात करताना या डावाची 47 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये 12 धावा जोडाव्या लागतील. आणि पाहूया या ठिकाणी बॉलर देखील ऋतिक एका चांगल्या अप्रोचने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल का. तुमची मनस्थिती खूप काही सांगून जाते. दबाव तर प्रत्येकावर येतोच, पण दबावाचा अभाव ज्या खेळाडूकडे आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भाव खाऊन जातो. आणि पाहूया
या सामन्यामध्ये नक्की कुठला खेळाडू भाव खाऊन जातोय आपल्या संघासाठी ती मोलाची भूमिका देतोय. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, पॉइंट, मिड ऑन, स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण आहे. पहिला बॉल ऋतिकचा बॅकफुटला गेले, कट केले, पण अगदी पॉइंटचा क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी उपस्थित आहे त्या ठिकाणी बॉल पोहोचला. चांगलं कलेक्शन. सेकंड अटेम्प्ट मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न निखिल आखरेचा होता, पण त्याला थांबण्याचा सल्ला दिलेला आहे गौतमने. पहिला बॉल येतोय हा डॉट. सुरुवात चांगली होते या षटकाची ऋतिकच्या वतीनं. वेग भन्नाट आहे. पिचिंग आपण जर पहिली ऑप्शनच्या बाहेरची शॉर्ट ऑफ लेंथ हा बॉल होता आणि त्याचमुळे ऑन दी टो स्लाइस करण्याचा प्रयत्न वेगानं बॅट्समॅन आपण पहिले बॅटचा फेस ओपन केला पॉइंटच्या दिशेनं. पुन्हा एकदा बॅट्सविंग जबरदस्त आहे. हलकेसे ऑस्टमच्या बाहेर सरकले, ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. टार्गेट होतं काऊ कोनन, मिड विकेट. पुन्हा एकदा कनेक्शन होत नाहीये. या षटकावर खूप चांगला कंट्रोल ऋतिकचा पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 डॉट्स येत आहेत आणि या डॉट्सच्या इराद्यात नसतील फलंदाज. यावेळेस थोडा राईज मिळाला बॉलला, हलकस स्टेप आउट झाले. प्रयत्न चांगले आहेत पण एका बाजूनं फ्रूट सलॅड बॉलिंग आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा, प्रत्येक चेंडू वेगळ्या शैलीचा, प्रत्येक चेंडू वेगळ्या पिचिंगचा पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे फलंदाज सुद्धा ओळखताना थोडासा वेळ घेतोय. अजूनही खातं खुल्लं नाहीये. टीम कॉस्मॉस अजूनही 21 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 21 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 47 धावांची. 21 चेंडू 47 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा हॅमर केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या पोस्तील बॉलवर चांगलं कलेक्शन. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. निखिल स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. सडपातळ बांधा जरी असला निखिलचा, पण उच्च दर्जाचं क्रिकेट त्याने खेळलेलं आहे. मग ते टेनिस बॉल असू द्या किंवा लेदर बॉल असू द्या. आणि एक डावखुरा फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहतोय. आणि आता नक्कीच हा मिस्ट्री एलिमेंट आहे कॉस्मॉसचा आणि तो मिस्ट्री एलिमेंट नक्कीच डोकेदुखी ठरेल का डी डिकॉर या संघाची. तुर्तास ऋतिकने चांगलीच कामगिरी या पहिल्या 4 चेंडूंवर निभावलेली आहे. पहिल्या 4 चेंडूंवर त्यांनी फक्त 1 धाव खर्च केले, म्हणजेच एक स्ट्रॉंग फाउंडेशन डी डिकॉरचं या सामन्यावर सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळते. आणि आता पाहूया स्ट्राईक चेंज झाले. स्ट्राईकवर आता आपण निखिल आखरेला पाहतोय. समोर आहे गोलंदाज ऋतिक. अजूनही 46 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 20 चेंडू 46 धावांची गरज आहे. मागच्या सामन्यामध्ये 52 धावा चेस झाल्या नव्हत्या. आता 47 चेस होतील का पाहूया. यावेळेस थोडासा उसळला आता बॉल टप्पा पडल्यानंतर आणि त्याच उसळीचा अंदाज घेताना ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न निखिलचा. अभ्यासपूर्ण फटका होता, नो डाऊट अबाउट इट, पण त्या ठिकाणी जो वेगावरचा जो अभ्यास होता तो थोडासा कमी पडला आणि त्याचमुळे ती निराशा आता चेहऱ्यावर पाहायला मिळते निखिल आखरेच्या. बॅक टू बॅक 2 सिंगल आतापर्यंत चांगलं षटक राहिलेलं आहे डी डिकॉरसाठी. ऋतिकच्या वतीनं जरी विकेटचा शोध नाही घेतलाय पण त्यापेक्षा चांगली कामगिरी म्हणजे इकॉनॉमिकल राहण्याची ऋतिकने घेतलेली आहे. यावेळेस एकच मारलाय, सॉलिड मारलाय, कडक षटकार. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार, सिक्सर. लगेच नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करायचा आहे आणि पहिल्या षटकाच्या शेवटच्याच बॉलवर उत्तुंग षटकार आपण गौतमच्या वतीनं पाहिला आणि आता ती कसर भरून काढलेली आहे. पहिल्या 4 चेंडूंवर फक्त त्यांनी 1 धाव गोळा केली होती आणि त्यानंतर आले स्ट्रायकिंग एंडला आणि षटकाच्या शेवटच्याच बॉलवर दमदार षटकार त्यांच्या वतीनं पाहायला मिळाला आणि धावसंख्या नेऊन पोहोचवली. आता 8 या आकड्यावर जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. चुकली तर उत्तर चुकणार आहे आणि त्याचमुळे गणित सोडवण्याची पद्धत जर अचूक असली तर उत्तर सुद्धा अचूकच मिळणार. त्याचमुळे धावांचा पाठलाग करताना किंवा धावा अडवताना पद्धत अचूक दर्जाची असायला हवी आणि ती पद्धत खरं तर ऋतिकची चांगली होती. पण एक संधी मिळाली फलंदाज गौतमला आणि त्या संधीवर त्याने आपला 100% अनुभव झोकला, 100% गुणवत्ता लावली आणि अभ्यासपूर्ण षटकार शेवटच्या बॉलवर पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज गौतम आखरे. गौतम टू निखिल. गौतम आखरे बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेट. यावेळेस पंच केले बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. 1 धाव मिळते, एकापेक्षा जास्त काही नाही. अजूनही संयम बाळगलेला आहे निखिल आखरेने.
जास्ती घाई गडबड करण्याची तयारी नाहीये त्यांची. त्यांना माहिती आहे की आपण जर खेळपट्टीवर थांबलो तर या धावांचा पाठलाग अचूकतेने होऊ शकतो. पण गौतम आकरे ज्यांना पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी करता आली आणि म्हणूनच तोच आवेश घेऊन आता चांगल्या गोलंदाजीच्या इराद्यामध्ये गौतम आकरे दिसून येत आहेत. पहिल्या चेंडूवर एक सिंगल मिळालेले आहे. आता आक्रमक फलंदाज गौतम स्ट्रायकिंग एंडला, एका बाजूला अनुभवी गोलंदाज गौतम आकरे बॉलिंग ट्रॅकवर. बॉलला इवन बाउन्स मिळतोय. या खेळपट्टीवर या गोष्टी आपण सकाळपासून पाहतोय. म्हणजे अपेक्षा फलंदाजाला देखील नव्हती की बॉल इतका अवसळी घेईल कसा, कारण जास्त फोर्स लावला नव्हता. खांद्याचा वापर देखील नियंत्रित होता. पण त्या ठिकाणी काही पॅचेस आहेत ज्या ठिकाणी जेव्हा बॉल पिच होतो बॉलला जास्त बाउन्स मिळतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडताना आपण पाहिलं. येतोय हा डॉट बॉल या डावातला चौथा. ऑन साइडला पुन्हा एकदा शॉट ऑन पूल. जबरदस्त फटके बाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपला फटका 440 व्होल्टचा झटका, इलेक्ट्रिफाईंग सिक्सर बाय गौतम. चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 31 धावांची. जर आपण डॉट बॉलचं व्यवस्थित अनालाइज केलं तर आतापर्यंत एकूण 12 चेंडूंमध्ये 6 डॉट बॉल्स आलेले आहेत. तर एक विचार करण्यासारखी गोष्ट असते जेव्हा आपण 24 चेंडूंचं मर्यादित क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये आहोत, अशा वेळेला तुम्ही डॉट बॉल्स किती घेतले पाहिजेत आणि त्या डॉट बॉलची भरपाई करण्यासाठी ते स्ट्रोक्स कसे आले पाहिजेत. 2 मोठे स्ट्रोक आलेले आहेत पण फक्त 2 मोठे स्ट्रोक आणि 4 सिंगल. त्यामुळे डॉट बॉल खूप जास्त या ठिकाणी आलेले आहेत असं देखील आपल्याला पाहायला मिळते. आपण हेवर्ड्स कंपनीला या ठिकाणी सन्मानित करतोय. हेवर्ड्स कंपनीला आपण सन्मानित करतोय. या आपला विशेष सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहतोय. हेवर्ड्स कंपनीचा सन्मान आपण पाहतोय टोकियो कॅबलिन कामगार ग्रुपकडून. 3ऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर तुम्हाला बॉलर पाहायला मिळतील. योगेश येत आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला सिक्सर बॉय गौतम. पहिल्या षटकात त्यांनी 1 षटकार खेचला, दुसऱ्या षटकात 1 षटकार आलाय. अजूनही विकेट गमावला नाहीये कॉस्मॉस टीमने. यावेळेस फोर्स केलाय बॉलला क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे. 1 बाउन्स घेऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे, क्षेत्ररक्षकाला हाय बाय करत बॉल सीमारेषा पार. 3ऱ्या षटकाची सुरुवात दमदार, चौकार, 4 धावा. धावसंख्या पोहोचते आता 20 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 37 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 11. सुरुवात या षटकाची चांगली करतोय गौतम.
बॉलचा टर्न अंदाज बांधताना थोडासा कमी पडला आणि त्याचमुळे बॉल वाईड लाईनच्या आतून ट्रॅव्हल झाला आणि या मोक्याच्या क्षणाला डॉट बॉलची अपेक्षा नाहीये टीम कॉस्मॉसला. डॉट येतोय. आता 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 10 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 27 धावांची. 10 बॉल 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेच्या आत 1 फूट आत थांबले उभे राहिले आणि खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज गौतमचा खेळ संपला. धक्का बसतोय पहिला कॉस्मॉसला. प्लीज आपण सर्व क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर पोहोचा कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. नवीन बॅटर गौतमच्या जागेवर पोहोचतायत आकाश येत आहेत. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूंवर 27 धावा बनवायच्या आहेत कॉस्मॉस टीमला. आता पाहूया यासाठी ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं पहिल्या डावातलं आकाश. जितक्या धावा दिल्यात तितक्या धावा जमा करण्यासाठी आता तो मौका मिळालेला आहे. ती संधी मिळालेली आहे. हो धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने खेळायचं होतं. कॉल होता निखिलचा. डिरेक्ट हिट झालाय आणि पहिल्याच बॉलवर परतावं लागतं आकाशला धावचीच्या स्वरूपात. लगातार दुसरा धक्का बसतोय टीम कॉस्मॉसला. धावसंख्या थांबलेली आहे खूप वेळापासून 20 वर. आता 8 चेंडू 27 ची गरज. 8 चेंडू 27 धावांची गरज आहे आणि पहिल्या चेंडूवर आकाश यांना परतीचा प्रवास करावा लागतोय. थोडीशी दुरावस्था झालेली आहे पण आता सुव्यवस्था खरंच पाहायला मिळेल का कॉस्मॉस कडून. कारण एका बाजून एक चांगल्या दर्जाची चांगल्या प्रतिभेची चांगल्या गुणवत्तेची चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय टीम डीडी कॉरची आणि म्हणूनच त्यांच्या प्रतिभेमुळे आता कुठेतरी फलंदाज सुद्धा थोडीसे माघार घेताना पाहायला मिळालेले आहेत. एका बाजूने आपण फक्त गौतमचा प्रतिकार पाहिला. निखिल अजूनही त्या लयीमध्ये आला नाहीये. त्यातल्या त्यात आता जो फलंदाज आकाश आला होता पहिल्या चेंडूवर बाद होऊन परतला आणि त्यामागोमाग आता भावेश मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 27 धावांची. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. त्याचमुळे पाहूया या 27 धावांना गवसणी घातली जाईल की त्या अगोदर रोखलं जाईल डीडी कॉर या संघाकडून कॉस्मॉस संघाला. गौतम आखरेला माहिती आहे की आपण अंडर एस्टिमेट करू शकत नाही कॉस्मॉस टीमला. खरं तर नातेवाईक आहेत गौतम आणि निखिल. त्याचमुळे आता पाहूया या ठिकाणी नातेसंबंध मैदानाच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये आपण प्रतिद्वंद्वी आहोत आणि तोच खेळ क्रिकेटचा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्वॉग हिट करताना बॉलला थेट उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. गोलंदाजीची ओळख त्रुटी आणि दाखवली निखिलने आपली जबरदस्त क्वालिटी. येतोय सिक्सर 6 धावा. काही स्ट्रोक बनतात काही स्ट्रोक बनवावे लागतात आणि हा स्ट्रोक निखिल आखरेने बनवलेला आहे. जबरदस्त बॉडी लँग्वेज. चांगला बॉल परफेक्ट ब्लॉक हॉल डिलिव्हरी आणि बॅकलिपला खाली घेत असताना तो डिफेन्सिव्ह अप्रोच निखिलचा पाहायला मिळाला. येतोय हा डॉट बॉल म्हणजेच या ठिकाणी पाहूया एक सिंगल पळून पूर्ण केलेली आहे. तर 1 धाव मिळते. एका धावीची होते वर धावसंख्या पोहोचते आता 27 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 6 चेंडू 20 धावांची गरज. एक जमेची बाजू निखिल आखरे स्ट्रायकिंग एंडला असणार आहे या शेवटच्या षटकासाठी. कॉस्मॉस साठी ती एक जमेची बाजू असणार आहे. पण आता पाहूया शेवटच्या षटकासाठी डी डेकॉर या संघाकडून कुठल्या गोलंदाजाला बोलवण्यात येणार आहे. कारण अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूने बरोबर पुढे सरकत चाललेला आहे.
दोन्ही संघ शर्यतीमध्ये एकाच पोझिशनला पाहायला मिळतात. काही अंशी ॲडव्हान्टेज आहे डी डिकॉरिया संघाचं. पण पाहूया या शेवटच्या षटकावर अधिराज्य कुठल्या संघाचं पाहायला मिळेल. आणि शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात बॉलर मिलन येत आहेत. शेवटच्या षटकासाठी मिलन येतील धावांना रोखण्यासाठी आणि एका बाजूला निखिल आकरे धावांना बनवण्यासाठी. आणि आता पाहूया या ठिकाणी कुठल्या संघाला मिळतोय आनंद आणि कुठल्या संघाला मिळते निराशा. क्रिकेटचा खेळ आहे भावनांचा. काहींना मिळतो आनंद, काहींना मिळते दुःख. आणि पाहूया या ठिकाणी या नॉकआउट स्टेजमध्ये पुढची फेरी नक्की कुठला संघ गाठतोय. शेवटचे 6 बॉल्स बाकी. 6 बॉल्समध्ये आवश्यकता 20ची. फुल टॉस आहे. दरम्यान धाव करण्याचा प्रयत्न होतोय का पाहूया त्या ठिकाणी. हा डेड बॉल दिलेला आहे. डेड बॉल आपण घोषित केलेला आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होता पण मित्रांनो बॉलिंग स्ट्राईकमध्ये क्षेत्ररक्षण आपण बदलू शकत नाही, लक्षात घ्या. यानंतर हो यावेळेस सरळ बॅटचा केलाय वापस. स्टेप आउट झाले आणि बॉलला मैदानाच्या बाहेर उडवलंय. निखिल आकरे अनस्टॉपेबल. येतोय षटकार. मिलन शेवटच्या षटकामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी गुडलेनला बॉलची पिचिंग ठेवली. कदाचित ते ओळखलं होतं. निखिलने स्टेप आउट झाल्याने बॉलला आपल्या स्लॉटमध्ये घेतला आणि सरळ बॅटचा वापर करताना खूप चांगली ऑफ ड्राईव्ह त्यांच्या वतीनं पाहायला मिळाले. 6 धावांची वाढ झाली आणि धावसंख्या पोहोचते आता 33 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 5. अजूनही गोलंदाज आपल्या 100% प्रतिभेचा वापर करताना पाहायला मिळू शकेल कारण त्यांच्याकडे अजूनही 5 ऑपॉर्च्युनिटीज बाकी आहेत. पण आता एका बाजूने आपण जर निखिल आकरेच्या खेळाचा विचार केला मागच्या 3 चेंडूंवर त्यांनी 12 धावांचं योगदान दिलेलं आहे. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळेल का. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये आवश्यकता 14ची. 5 बॉल्स अँड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावे शफल झाले. यालाच म्हणतात परिपक्वता मिलनची पाहायला मिळाले. कारण या अगोदरच्या बॉलवर जरी षटकार आलाय आपल्या विरोधात तरी देखील आपण माघार घेण्याच्या इराद्यामध्ये नाही आहोत. तेच या डॉट बॉलच्या माध्यमातून ते पूर्णपणे दर्शवून सांगतात प्रतिस्पर्धी संघाला. दुसरा बॉल आलाय डॉट. 4 चेंडूचा खेळ बाकी. आवश्यकता 14ची. 4 चेंडू 14 धावांची गरज. दोन्ही संघांकडून एकमेकांवर पलटवार सुरू आहेत. फुलटॉस बॉल. त्या फुलटॉस बॉलवर केला प्रहार. पुष्पराज झुकेगा नाही आणि निखिल आकरे रुकेगा नाही. येते षटकार. व्यवस्था सुरू आहे. कृपया आपण मुख्य मंचासमोर जे जेवणाचा मंडप आहेत सर्व जे संघ खेळत आहेत त्या संघांसाठी जेवणाची व्यवस्था सुरू आहे. तर आपण त्या ठिकाणी जाऊन जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. तुर्तास पुन्हा एकदा येऊया या सामन्याच्या दिशेनं. 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या झालेली आहे 39. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 8ची. बॉल शिल्लक आहे 3 चेंडू 8 धावांची गरज आहे. एक्सपिरियन्स दोन्ही संघांचा या ठिकाणी आता जोर पकडू लागलेला आहे. प्रत्येक बॉलवर प्रत्येकाची जिंकण्याची क्षमता दिसून येते. एक्स्ट्रा कव्हरला कॅच कॅरी. प्रतिकार पाहायला मिळतो मिलनचा. मी सुद्धा मागे हटणार नाही. 4थ्या बॉलवर मिळते विकेट. 2 चेंडूचा खेळ बाकी. हवे आहेत 8 धावा. शकला नाही आणि निखिल आकरे परतीचा प्रवास करताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. 8 धावांचा पाठलाग अजूनही बाकी आहे आणि नवीन बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कॉस्मॉस कडून भावेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. टाळ्या झाल्या पाहिजे निखिल आकरेसाठी. काय खेळलाय. जबरदस्त
ॲक्युरेसी आणि बॉडी मेकॅनिझमचा वापर कसा करायचा त्याची प्रचिती त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दिली. पडजोरी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मिलनचं देखील तितकंच कौतुक व्हायला हवं, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर डॉट आला, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार आला आणि चौथ्या चेंडूवर त्यांनी जी डोकेदुखी वाढत होती त्या डोकेदुखीला बाहेर काढलेला आहे. म्हणजे निखिल आखरेला त्यांनी बाद करून परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलाय. आता 2 भावेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्ट्रायकिंग एंडला भावेश, 2 चेंडू 8ची गरज. भावेश आणि भावेश दोन्ही भावेश तुम्हाला पाहायला मिळत आहेत कॉस्मॉस कडून खेळपट्टीवर. ओ दांडी गुल, भावेश आले आणि भावेश मैदानाच्या बाहेर गेले सुद्धा. 1 चेंडूचा खेळ बाकी आणि एका चेंडूमध्ये आवश्यकता आहे 8 धावांची. आहेत आणि अजूनही 1 चेंडू बाकी आहे आणि हॅट्रिक वर आहेत. ब्रेस कंप्लीट केलेली आहे गोलंदाज मिलन यांनी. एका चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. अजूनही कित्येक वेळा आपण पाहिलं एका चेंडूमध्ये 8 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि पाहूया आज देखील तो विक्रम या कामगार चषकाच्या माध्यमातून घडतोय का. 1 चेंडू 8ची गरज. 1 बॉल 8. चांगला बॉल, व फुल टॉस ऑन साइडला टर्न केल्या बॉलला धाव घेण्याचा इरादा फलंदाजाचा दिसत नाही आणि अशा पद्धतीने 7 धावांनी विजय झालेला आहे डी डिकॉर संघ. कॉंग्रॅच्युलेशन डी डिकॉर, हार्ड लक टीम कॉस्मॉस.